नंदाताई बाबुळकरांना तो अधिकार कोणी दिला? अनिल घाटगे. यावर बाबुळकरांनीही दिलं स्पष्टीकरण. आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरालाइफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरालाइफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. पक्षाचा कोणताही आदेश नसताना नंदाताई बाबुळकर यांनी महायुतीला पर्यायाने नामदार हसन मुश्रीफ यांना गोकुळ दूध संघ व केडीसीसी बँकेच्या निवडणुकीमध्ये जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा केली. परंतु प्रदेश कार्यालयाकडून अथवा जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांच्याकडून कोणत्याही सूचना नसताना त्यांना हा अधिकार कोणी दिला, असा सवाल राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी उपस्थित केला आहे. माझा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना घाटगे म्हणाले, चंदगड विधानसभेच्या उमेदवार डॉक्टर नंदादेवी बाबुळकर यांनी 2 दिवसापूर्वी गडिंग्लजमध्ये एक बैठक घेऊन राष्ट्रवादीचा पाठिंबा हा हसन मुश्रीफ आणि महायुतीला असेल अशी भूमिका त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. 15 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब यांनी कोल्हापूर दौऱ्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होण्याचा विषय अजितदादा गेल्यामुळे संपलेला आहे. त्यामुळे आपला पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी हा ताकदीनं वाढवायचा आहे. दोन्ही खासदार आणि 10च्या 10 आमदार विधानसभा मतदारसंघामध्ये आपले ब्युरो नेमा अशा सक्त सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर गोकुळ दूध संघ, केडीसी बँक, बाजार समित्या आणि येणाऱ्या निवडणुका ह्या महाआघाडी म्हणूनच या ठिकाणी लढवल्या जातील. आपली महाविकास आघाडी ही भक्कम असेल अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या असताना अशा पद्धतीचं नंदादेवी बाबुळकरांचं स्टेटमेंट येणं हे चुकीचं आहे. नुकत्याच दिल्लीमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे खासदार यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की आम्ही भक्कमपणानं महाविकास आघाडीबरोबर आहोत. महाविकास आघाडीबरोबर सर्व कार्यकर्त्यांनी सर्व निवडणुका लढवण्याच्या आहेत अशा भूमिका त्यांनी दिल्लीमध्ये जाहीर केलेली आहे. त्यामुळं नुकताच पवारसाहेबांचा सुद्धा 2 दिवसापूर्वी दौरा झालेला आहे. त्यामध्ये आमच्याकडं सुद्धा ताकदीचे दूध संघाला उमेदवार आहेत. केडीसी बँकेला तर काही प्रॉब्लेमच नाही. जिल्हाध्यक्ष आमचे आहेत, आर.के. पवार केडीसी बँकेवर होते, व्ही.बी. पाटील केडीसी बँकेवर होते आणि बरेच उमेदवार आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. त्यामुळं आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत आहोत. तेव्हा नंदादेवी बाबुळकर यांनी वैयक्तिक निर्णय घ्यायचा असेल तर आमचं काही हरकत नाही, परंतु पक्षाला त्यामध्ये घेऊन पडणं योग्य होणार नाही. त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला माझी सूचना आहे की कोणतंही स्टेटमेंट करत असताना प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्याकडून सूचना आल्याखेरीज असा कुठलाही निर्णय घेण्यात येऊ नये. धन्यवाद. यावर नंदाताई बाबुळकर यांच्याशी संपर्क साधून या गोष्टीबाबत विचारले असता त्यांनी सांगितलं, जिल्हा परिषद पंचायत समिती एकत्र लढवा हा पक्षश्रेष्ठींचाच आदेश होता आणि एवढंच नव्हे तर एका चिन्हावर आम्हाला लढवण्याचे आदेश दिले. पण दुर्दैवानं त्याच्यानंतर विलिनीकरण झालं नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा फायदा झाला. चांगल्या म्हणजे 11 पैकी 9 सीट निवडून आल्या. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती आम्ही की पुढील दिशा काय असावी. तर सर्व कार्यकर्त्यांची साधारण बोलण्याची हे होती की आपण एकत्र राहिलेलं बरं ह्या येणाऱ्या गोकुळ, केडीसीसी कुठल्याही निवडणुका आल्या तर. त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा अंदाज घेतला. आता कार्यकर्त्यांची जी मन आहे, त्यांची जी इच्छा आहे ती आता आम्ही वर कानावर घालू आणि त्याच्यानंतरच निर्णय होईल. मीटिंग फक्त कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी होती. तर सर्व कार्यकर्त्यांच्या भावना अशा आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहिल्या तर आपल्या गट ताकद चांगली येईल. आपल्या गटाला ज्या प्रकारे यश आपल्याला झेडपी पंचायत समितीत मिळालं तसंच यश पुढे मिळेल. आपल्या लोकांना कुठेतरी एखादं गोकुळचं किंवा केडीसीसी मध्ये प्रतिनिधित्व मिळेल अशी कार्यकर्त्यांनी अपेक्षा बोलून दाखवलेली आहे. आता कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या वरिष्ठांकडे पोहोचवण्याची माझी जबाबदारी आहे. आता प्राथमिक स्वरूपात आहेत ह्या सगळ्या गोष्टी. त्यामध्ये वरून शेवटी काय प्रदेशाध्यक्षांना विचारल्याशिवाय तर कुठला निर्णय होणार नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील हा विषय गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या संभाव्य निवडणुकीमुळे जिल्ह्यात चांगला चर्चेला आला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.